नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र हवामान खाते या चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं. आज आहे 18 जून. मित्रांनो, आपण सकाळच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं की कोणत्या ठिकाणी आज पाऊस पडणार आहे, तर कोणत्या ठिकाणी सूर्यदर्शन होणार आहे, तर कोणत्या ठिकाणी फक्त आपल्याला ढगाळ वातावरण दिसणार आहे. आपण दुपारच्या अपडेटमध्ये सांगणार आहोत की आता दुपारनंतर या जिल्ह्यामध्ये पाऊस पडणार आहे. त्या अगोदर चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा, व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा. चला तर व्हिडिओ सुरू करूया. आपण बघतोय की नाशिक या ठिकाणी 2च्या सुमारास नाशिक या ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. तसेच नाशिक, इगतपुरी, त्र्यंबक, करपडा, वणी, निफाड, सिन्नर, मनमाड, येवळा, कोपरगाव, वैजापूर, तलवड, श्रीरामपूर, संगमनेर, राजूर, इगतपुरी या ठिकाणीसुद्धा 2च्या नंतर पावसाला सुरुवात होऊ शकते. पाऊस पडण्याचा अंदाज आपल्याला दिसत आहे. त्याचबरोबर सिल्वास, डहाणू, पालघर, वाडा, कल्याण, डोंबिवली, इगतपुरी या ठिकाणी आज दुपारनंतर मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आपल्याला दिसत आहे. त्याचबरोबर शहापूर, ठाणे, उल्हासनगर, नवी मुंबई, नेरळ, मुंबई, पेण, खोपोली, अलिबाग, रोहा, तसेच दिवाघर, गोरेगाव, प्रतापगड, दापोली, चिपळूण, गुहागर या ठिकाणीसुद्धा दुपारनंतर पावसाला जोरदार सुरुवात होऊ शकते. ते रत्नागिरी, राजापूर, कोल्हापूर, सांगली, निपाणी, कराड, विटा, सातारा या ठिकाणीसुद्धा दुपारनंतर ढगाळ वातावरणासह जोरदार वारेसुद्धा वाहणार आहे. त्याचबरोबर त्या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊससुद्धा आपल्याला पडताना दिसणार आहे मित्रांनो. त्याचबरोबर अकलूज, सोलापूर, तुळजापूर, पंढरपूर, तसेच सांगोले, तसेच माहोळ, कुर्डवाडी, इंदापूर, अकलूज या ठिकाणीसुद्धा दुपारनंतर थोडंसं वातावरणामध्ये चेंज होऊ शकतं, वातावरण ढगाळ होऊ शकतं आणि या ठिकाणी एकदम कमी स्वरूपात पाऊस आपल्याला पडण्याचा दाट अंदाज आहे. त्याचबरोबर त्या ठिकाणी वारेसुद्धा वाहू शकतात. आपण जर बघितलं की अहिल्यानगर विभागामध्ये ते राळेगाव, खाडा, सुरेगाव, सुपे, तसेच खाडा, आष्टी, मळनेर, जामखेड, जळगाव, तसेच बेटिकवाडी, तसेच कर्जत, श्रीगोंदा, पारेगाव, सुद्रीक, सुरेगाव, बोरी, मात, जामखेड, पाटोदा, खर्डा या ठिकाणीसुद्धा वातावरण हे ढगाळ असणार आहे. त्या ठिकाणीसुद्धा हलक्या स्वरूपात पाऊस पडण्याचा दाट अंदाज आहे. हा पाऊस जोरदार नसणार नाही. त्याचबरोबर देवळी, प्रवरा, राहुरी, वांबोरी, घोडेगाव, माका, अमरापूर, हसनापूर, पैठण, मटकापूर, तसेच वडाळा, बेरोबा, बाणस या ठिकाणी हा पाऊस काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा असणार आहे, तर काही ठिकाणी आपल्याला जोरदार वारे वाहताना दिसणार आहे. त्याचबरोबर श्रीरामपूर, कोपरगाव, वैजापूर, तलवड, येवला या ठिकाणी हा पाऊस दुपारनंतर जोर वाढू शकतो पावसाचा. तसेच नाशिकच्या उत्तर भागामध्ये मनमाड, मालेगाव, धुळे, पारोळा, जळगाव, चाळीसगाव, सिल्लोड, चिखली, खामगाव, अकोला या ठिकाणी मात्र 2च्या नंतर पावसाला जोरदार सुरुवात होऊ शकते. पाऊस जोरदार पडू शकतो. त्याचबरोबर आहावा, नवापूर, नंदुरबार, साक्री, सेंधवा, शिरपूर, तसेच कारेगाव या ठिकाणीसुद्धा पाऊस हा मुसळधार पडण्याचा दाट अंदाज आपल्याला दिसत आहे मित्रांनो. आपल्याला अकोला विभागामध्ये जर बघितलं तर अकोला, वाशिम, कर्जाना, लोणार, रिसोड, लोणार, तसंच जिंतूर, हिंगोली, पुसद, वाशिम या ठिकाणीसुद्धा हा पाऊस दुपारनंतर जोर वाढू शकतो. मुसळधार पडण्याचा अंदाज आपल्याला दिसत आहे. तसेच यवतमाळ, वर्धा, आर्वी, अमरावती या ठिकाणीसुद्धा दुपारनंतर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस, तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला दुपारनंतर या ठिकाणी दिसू शकतो. तसेच अचलापूर, तल्हारा, अकोट, दर्यापूर, मुर्तजापूर, अकोला, तसेच चंदपूर, तसेच आर्वी, मोजराई या ठिकाणीसुद्धा वातावरण ढगाळ असणार आहे, तर त्या ठिकाणी कमी स्वरूपाचा पाऊस आपल्याला दुपारनंतर पडू शकतं. हे वातावरण किती वाजेपर्यंत असणार आहे तर आपण बघितलं तर 11च्या सुमारास रात्री बघितलं तर बहुतेक भागामध्ये हा पाऊस संध्याकाळच्या वेळेस नसणार आहे. त्यामध्ये अहिल्यानगर, बीड, जामखेड, कलीज, लातूर, पेठ, बार्शी, करमाळा, इंदापूर, दौंड, बारामती, अहमदापूर, तसेच दिगलोर, उदगीर, लातूर, नांदेड, वाघाला, परभणी, माजलगाव या ठिकाणी हा संध्याकाळचा पाऊस हा नसणार आहे. फक्त वातावरण हे ढगाळ असणार आहे. त्याचबरोबर पंढरपूर, सोलापूर, तुळजापूर, लेंडी, जत, कलबुर्गी, तांडूर या ठिकाणीसुद्धा वातावरण हे फक्त ढगाळ असणार आहे. जोरदार वारे वाहणार आहे. पाऊस मात्र त्या ठिकाणी कोणताही नसणार आहे. फक्त रत्नागिरी, दापोली, सातारा, पणजी, शिरसी, मुंबई, त्याचबरोबर नाशिकच्या काही भागामध्ये म्हणजे मालेगाव, नंदुरबार, तसेच इगतपुरी, वाडा, जुन्नर, श्रीरामपूर या ठिकाणी हा संध्याकाळच्या टायमाला पाऊस थोडाफार येऊ शकतो. मुसळधार पडण्याचा अंदाज त्या ठिकाणी दिसत नाही आहे. मात्र वारे त्या ठिकाणी
जोरदार वाहण्याचा अंदाज आपल्याला दिसत आहे मित्रांनो. ही झाली आपली रात्री उशिरापर्यंतची अपडेट. उद्या परत आपण नवीन अपडेट देणार आहोत. त्या अगोदर चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा. व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.